तुम्ही काळजी करू नका, मी साक्षीशी बोलीन. या केसमध्ये तिच्याकडून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. देव, तू खरंच बोलतेस ना? अगदी मनापासून? हो बहिणी, अगदी मनापासून बोलते. मी साक्षीशी नक्की बोलेन. भैयासाहेबांना तिच्याकडून कुठलाही त्रास होणार नाही. आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवलायत ना, मग आजही तसाच विश्वास ठेवा. आम्हाला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. कुठल्या शब्दात तुझे आभार मानावे हेच कळत नाही आम्हाला देव. बहिणी, असं काय बोलताय? मी जे केलं ते या घरासाठी केलं. आपलं कर्तव्यच आहे ना ते. नमस्कार सरपोदा साहेब. अरे देशमुख साहेब, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. या ना, या बसा प्लीज. थँक्यू. आज कसं काय येणं केलं? एक खूप महत्वाचं काम होतं. अरे बापरे, कुठली केस घेऊन आलात का? नाही, केस वगैरे काही नाहीये. नाही, काय माझ्याकडे आधीच एवढ्या केसेस पेंडिंग आहेत ना की एखादी नवीन केस तुम्ही घेऊन आला असतात ना तर तुम्हाला नाही म्हणणं मला खरंच जड गेलं असतं. नाही नाही, तसं काहीच नाहीये. अहो, तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी एवढं केलंय ना, त्यात आणखीन कशाची भर कशाला? काय बोलताय देशमुख साहेब? हो, आपण आपल्या माणसासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं? हे घ्या. हे काय? हे बघा देशमुख साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अमोलच्या केसच्या संदर्भात मी तुमच्याकडून एकही पैसा घेणार नाही. त्याची केस मी फ्री ऑफ कॉस्ट लढवणार आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही... नाही, कल्पना आहे मला याची, पण हे अमोलच्या केसचे पैसे नाही आहेत. तुम्ही अमोलच्या शिक्षणासाठी जे कर्ज दिलं होतं त्याची ही परतफेड आहे. अरे पण देशमुख साहेब, मी तुमच्याकडे पैसे मागितलेत का? मी अमोलला ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल ना तेव्हा पैसे परत द्या. एक मिनिट, मला एक गोष्ट सांगा. माझं कर्ज फेडण्यासाठी तुम्ही दुसरीकडून कुठे कर्ज घेतलंय? तसं असेल ना तर मी... नाही, ऍक्च्युली मी एक पुस्तक लिहिलंय. त्याची रॉयल्टी मिळाली, त्यातूनच मी हे पैसे परत करतोय. अशी पण मी तुमच्याकडे पैसे मागितलेत का? आणि लक्षात ठेवा, अजून अमोलचं मुख्य शिक्षण सुरू व्हायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागतील. राहू द्या, खरंच राहू द्या. नाही, नको सरपोदा साहेब, तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी एवढं काही केलंय, त्यात आणखीन कशाची भर नको आहे. प्लीज घ्या. ठीक आहे, हा चेक मी घेईन, पण एका अटीवर. तुम्ही मला प्रॉमिस केलं पाहिजे. काय? इन फ्युचर तुम्हाला कधी पैशाची गरज लागली, कधी काही आर्थिक प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझ्याकडे यायचं आणि हा चेक घेऊन जायचं. प्रॉमिस? नक्की. थँक्यू वन्स अगेन. हॅलो देवताई, कुठेस तू? काय करतेस? मी घरीच आहे. तू सांग, काय विशेष? एकदम खुश दिसतोयस. गेस व्हॉट? मी काय सांगायला फोन केला असेल? तुझ्या एज्युकेशन बद्दल असेल, त्याशिवाय तू एवढा खुश होणार नाहीस. येस, तुला माहितीये ना की मी मिरचंदानीला ऍडमिशन घेऊ नये म्हणून डॅड माझ्याशी किती वाद घालायचे. आणि त्यांनीच मला फर्दर स्टडीजसाठी ऑस्ट्रेलियाला जायची परवानगी दिली आहे. काय काय सांगतोस? काय खरंच? येस. हो, पण कसं काय? म्हणजे काका तयार कसा काय झाला? आणि अमोल, म्हणजे फीज वगैरे कसे काय मॅनेज होणार आहेत? हा, अगं
त्याचं झालं असं की तुला माहितीच असेल की खूप दिवसापासून डॅड एक पुस्तक लिहित आहे. ते पुस्तक ना लवकरच पब्लिश होणार आहे आणि त्याच्या रॉयल्टीचा पहिला चेकही डॅडना मिळाला. त्यामुळे त्यांनी केतकीच्या डॅडचं कर्जही फेडलं आणि मला ऑस्ट्रेलियाला जायची परवानगी सुद्धा दिली. खरंच अमोल, एकदम छान न्यूज दिलीस. आता ऑस्ट्रेलियाला जायची तयारी सुरू कर आणि तिथे गेल्यानंतर भरपूर अभ्यास करायचा आहे आणि स्वतःची काळजी घे. येस, डोंट वरी. आणि तू सुद्धा स्वतःची काळजी घे. ओके? आणि लवकरात लवकर मला बाळाची गुड न्यूज फोन करून कळव. हो, नक्की दे. चल चल चल, मी ठेवू फोन. मला ना खूप तयारी करायची. अगं बॅगा वगैरे पण भरायच्यात अजून. ओके? ओके, बाय. या, बाय. कॉफी? अरे तू स्वतः घेऊन आलीस? घरात नोकर आहेत की? डझंट मॅटर. आज आम्ही आणली कॉफी तुमच्यासाठी. आणि तसेही आम्ही या घरात स्वतःला गेस्ट समजतच नाही. थँक्यू. बस बस. कशी झाली कॉफी? उत्तम. थँक्स. बरं, तुला इथे बरं वाटतंय ना? कसला त्रास वगैरे नाही ना? नाही, अजिबात नाही. आम्हाला कसलाही त्रास होत नाही. आणि आय एम व्हेरी कम्फर्टेबल आउट हिअर. आणि तुम्ही सर्वजण आमची इतकी काळजी घेतात. एकदम घरच्यासारखंच वाटतंय आम्हाला. असं वाटतं की आय शुड परमनंटली शिफ्ट आउट हिअर. तुम्हाला इथे शिफ्ट व्हायला तसं काही कठीण नाही. तुम्हाला हवे तितके दिवस तुम्ही इकडे राहू शकता. आणि कायमचं राहायचं असलं तरी नो प्रॉब्लेम. एखादा चांगला मुलगा बघून लग्न करून टाका ना. खरं तर आम्ही तेच ठरवलं होतं. पण आम्हाला चांगला वाटलेला मुलगा तर ऑलरेडी लग्न करून मोकळा झालाय. आणि आता कोणाशी लग्न करायचं हाच मोठा आमच्यासमोर प्रॉब्लेम आहे. का? इंडियामध्ये चांगली मुलं नाही आहेत? चांगली घरं, चांगले परिवार नाही आहेत का? आणि तुमच्यासारख्या मुलीला कोण नाही म्हणत? प्रत्येक घराचं काय करायचं आम्हाला? ज्या घराचा विचार आम्ही केला होता त्या घरात तर सर्वांचीच लग्न झाली. आणि त्या घराच्या बरोबरीचं घर पूर्ण इंडियात आम्हाला सापडणार नाही. असं कोणतं घर आहे जे तुम्हाला इतकं आवडलं? हे घर, राजेश शिर्केंचं घर. या घराशी आमची अटॅचमेंट आहे. काही आठवणी आहेत जी इझिली तुटू शकत नाही. खरं तर आम्हाला आधीशी लग्न करायचं होतं. हे बघ साक्षी, मला तुला अर्जंट भेटायचं आहे. म्हणजे हे बघ, वेळ जाण्याआधी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. खरं तर आम्हाला आधीशी लग्न करायचं होतं. पण त्यांनीही लग्न केलं. या घरात जर तुमचा एखादा चौथा भाऊ असता तर नो डाऊट आम्ही त्याच्याशीच लग्न केलं असतं. आता तुमच्याकरता चौथा भाऊ कुठून शोधू? हॅलो, हा बोला सर पोद्दार. काय म्हणताय? एक्सक्यूज मी. इज एव्हरीथिंग ऑल राईट? हां, येस.
मला जरा महत्वाचं काम आहे, मी आलोच. तुझा माझ्यावरती अजिबात विश्वास बसणार नाही. काय झालंय सांगशील का अमोल? आय एम डॅम शुअर तुझा माझ्यावरती अजिबात विश्वास बसणार नाही. बर नको सांग. थांब थांब. ऍक्च्युली झालंय असं की डॅडनी मला तुझ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला जायची परवानगी दिली आहे. येस, मी म्हटलं होतं ना तुझा विश्वास नाही बसणार म्हणून. डूड बट दिस इज सरप्राइजिंग यार. कसं काय? आय मीन अंकल कसे तयार झाले फायनली? ऐक, ऍक्च्युली डॅड खूप दिवसापासून एक पुस्तक लिहितात. ते पुस्तक लवकरच पब्लिश होणार आहे आणि त्याची डॅडला रॉयल्टी मिळणार आहे आणि त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाला चाललोय. वाव डूड, दिस इज अ मिरेकल. आय जस्ट कांट बिलीव्ह इट. तुला माहिती आहे अमोल, जेव्हापासून आपण हॉस्टेल सोडलं होतं ना तेव्हापासून सारख्या तिथल्या दिवसांची मला आठवण येते. असं वाटायचं की ते दिवस परत कधीच येणार नाही. पण आता इट्स गोना हॅपन अगेन. मी इतकी खुश आहे तुला सांगू. चल चल चल, आता वेळ नको घालवायला, आपल्याला तयारी करायची. खंडू, भैयासाहेब कुठे आहेत? ताईसाहेब भैयासाहेब तर बाहेर गेले. बाहेर गेले? एवढ्या सकाळीच? काय झालं देवेनी? अगं काय नाही, भैयासाहेबांना ब्रेकफास्टसाठी शोधत होते. ते दिसले नाहीत म्हणून खंडूला विचार. अगं पण आम्ही सकाळीच भैयासाहेबांना कॉफी दिली होती आणि ते इथेच काम करत बसले होते. त्यांना कुणाचा तरी फोन आला आणि ते अचानक निघून गेले. ॲक्च्युली मला टेन्शनमध्ये दिसले. टेन्शनमध्ये? हो. कोणाचा फोन होता? काही कोणीतरी सरपोतदार म्हणून होते. ॲडव्होकेट सरपोतदार? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? ॲक्च्युली आम्हाला तसं विचारण्याचा अधिकार नाही आहे, पण तू सुद्धा टेन्शनमध्ये आलीस म्हणून विचारलं. अगं नाही, भैयासाहेब असे अचानक निघून गेले ना म्हणून जरा विचार करत होते, बाकी काय नाही. समथिंग इज सिरियस देवयानी. पण आमची मदत हवी असल्यास आम्हाला सांग. कदाचित आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. थँक्स अ लॉट. म्हणजे आमच्या सगळ्यांबद्दल एवढा विचार करतेस, खरंच बरं वाटलं. पण खरंच म्हणजे नथिंग सिरियस. तसंच काही वाटलं ना तर नक्की सांगेन तुला. इट्स ओके. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगायला विसरू नकोस. हां? नाही. आय हेल्प यू आउट. इट विल बी माय प्लेजर. या. काय झालं असेल? भैयासाहेब वकिलाला भेटायला गेले असतील का? पण एवढ्या तातडीने जायची काय गरज होती? कदाचित पोलिसांना भैयासाहेबांविरुद्ध पुरावे सापडले तर नसतील. तसं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला साक्षीला फोन करायला हवा. हॅलो साक्षी, देव बोलते. बोल देव. साक्षी, नताशाच्या केसमध्ये काही प्रोग्रेस? हो, ऑलमोस्ट. काही दिवसातच आता आम्हाला रणवीरराजेंविरुद्धचे सगळे पुरावे सापडतील. लवकरच आम्ही त्यांना अटक करू. हे बघ साक्षी, मला तुला अर्जंट भेटायचं आहे. म्हणजे हे बघ, वेळ जाण्याआधी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. देव काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ, मी तुला सगळं भेटल्यावर सांगेन. हां, तुला रणवीरराजेंबद्दल काही? साक्षी, मी फोन ठेवते. बाय.
साक्षी मी काय म्हणतोय काय झालं? काही नाही. मग तेवढी सिरियस काय? काका देऊ येते आत्ता आपल्याला भेटायला. तिचाच फोन होता. अगं मग चांगलं आहे की देऊ आश्रमातून आल्यापासून पहिल्यांदाच आपल्या घरी येते. नाही काका, ती भेटायला येते हे चांगलंच आहे, पण तिचं माझ्याकडे एक महत्वाचं काम सुद्धा आहे. कशाबद्दल? रणवीर राजेंबद्दल. काका, मला सारखे मनात एक शंका येते. कसली? देऊ मला नताशाच्या खुनासंदर्भात मदत करायला येते की रणवीर राजेंना वाचवण्यासाठी माझी मदत मागायला येते? कमाल करतेस तू साक्षी. तू देऊला चांगल्या प्रकारे ओळखतेस. ती असं कधीच नाही वागणार. मला माहिती आहे ती असं वागणार नाही, पण तरी जर तिने मला रणवीर राजेंना वाचवण्यासाठी माझी मदत मागितली तर मी काय करू? काही करायची गरज नाहीये, पण तशी वेळ येणारच नाहीये. देव असं कधीच वागणार नाही. तिने कायम सत्याची साथ दिली साक्षी. ती वाईटाची साथ कधीच नाही देणार. ते सगळं ठीक आहे काका, पण राजेश शिर्केंच्या घरात कधी काय होईल काही सांगता येत नाही. देऊवर जर त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर? डोंट वरी, देऊ कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. तू काळजी करू नकोस. बरं चल ना, माझं एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. कसे आहात आदित्य राजे? बिझनेस कसा काय चाललाय तुमचा? आम्ही बरे आहोत आणि आमचा बिझनेसही खूप झपाट्याने वाढतोय. एक ना एक दिवस आम्ही स्वतःला नक्की प्रूव्ह करून दाखवू रणवीर राजे. आदित्य राजे इतिहासच साक्ष आहे. भावाभावांच्या भांडणात नेहमी तिसऱ्याचाच फायदा झाला. निदान आता तरी आपल्याला इतिहासापासून काहीतरी शिकलं पाहिजे. जेव्हा आपण एकत्र होतो तेव्हा या शहरात आपली स्पर्धा करणारा एकही स्पर्धक नव्हता. पण आज आपल्या भांडणामुळे आपण कमजोर झालो. तुम्हाला वाटत असेल की आम्ही हे सगळं तुम्हाला का सांगतोय? एवढ्यासाठीच सांगतोय की आम्हाला आमचं जे पॉलिटिकल करिअर बनवायचं आहे ते तर आम्ही बनवतोच आहे, पण जर आपण एकत्र आलो तर आपल्या बिझनेसमध्येही चांगली भरभराट होईल. आज काय झालं काय तुम्हाला? नाही म्हणजे अचानक तुम्ही आमच्यावर एवढे मेहरबान कसे झालात? याचं कारण आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आदित्य राजे. आदित्य राजे, जी स्ट्रेंथ आपण एकत्र राहून निर्माण करू शकतो ती वेगळं वेगळं राहून निर्माण होणं शक्य नाही. शिवाय आमच्यामधला बदल तुमच्याही लक्षात आलाच असेल, कारण आता आम्ही बाप होणार आहोत. तेव्हा आम्हालाही असंच वाटतंय की त्या बाळाच्या हितासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपण करावं. हा बदल तुमच्यात आपोआप झालाय का तुम्ही जाणून बुजून हा बदल घडून आणलाय? आम्हाला तर अजूनही असं वाटतंय की तुमच्यामधील बदलाचा हा फक्त एक देखावा आहे. आम्ही दिखावा कशाला करू? तसं करण्याची आम्हाला गरज काय? हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे रणवीर राजे. आम्ही अत्यंत साफ मनाने तुमच्याशी बोलतोय. तुम्हाला आमच्याबद्दल काय गैरसमज आहे आम्हाला माहित नाही, पण आम्हाला जे वाटतं तेच आम्ही बोलतोय. आत एक आणि बाहेर एक अशी सवय नाही आहे आम्हाला. तशा बदलायला आजवर अनेक सवयी बदलल्यात तुम्ही, पण त्यात तुम्हाला सोयीस्कर अशा. स्वतःचा विचार करणारा माणूस अचानक इतरांचा कसा विचार करू लागला? बस वेळ पांघरू नका. नताशाच्या खून प्रकरणात तुम्हाला केव्हाही अटक होऊ शकते हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि म्हणूनच तुमच्यातल्या बदलांचं हे फक्त नाटक करताय तुम्ही. ये देवयान ये, जरा समजावूया ना. यांचा आमच्याबद्दल फार मोठा गैरसमज झालाय. यांना वाटतं आम्ही आमच्या स्वार्थाकरता आमचं मनपरिवर्तन झाल्याचं दाखवतोय. आता तूच सांग, आम्ही तुझी इतकी काळजी घेतोय, तुझ्या बाळाची एवढी काळजी घेतोय, हे सगळं नाटकच आहे का? देवयानीला काय सांगताय? आमच्याशी बोला ना. साहेबांनी त्यांचं देवयानीच्या बाबतीतलं वागणं खोटं आहे असं सांगितलं नसतं तर नताशाच्या खुनाची कबुली तुम्ही दिली असेल.